नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपले या ठिकाणी किती टेस्ट कंप्लीट झाल्या? 5 टेस्ट या ठिकाणी कंप्लीट झाल्या होत्या। आजची जी टेस्ट होती आपली ती 6 नंबरची टेस्ट होती। ओके, त्या 6 नंबरच्या टेस्टचा ॲनालिसिस आपण या ठिकाणी घेणार आहे। 50 प्रश्न आपले घेतले होते आपण। ओके, आणि त्या 50 प्रश्नामध्ये आपण काय केलं होतं, त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सोडवली आणि त्याचं मी या ठिकाणी रिझल्ट अनाउन्स केला होता। ओके, आणि तोच रिझल्ट मी या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला सांगणार की कोणते मुलं या ठिकाणी आजचे टॉपर असणार आहे। ओके, तर मित्रांनो, आपण काय केले, आज असा रिझल्ट आपण या ठिकाणी दाखवला आहे की 100 जे पहिले मुलं आहेत त्यामध्ये ज्या कोणी मुलांना 100पेक्षा जास्त मार्क पडतील त्यांना आपण या ठिकाणी घेतलेला आहे। ओके, तर मित्रांनो, हा जो रिझल्ट आहे हा आजचा रिझल्ट असणार आहे जो की तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। ओके, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 94 90 90 आउट ऑफ 100 असे मार्क या ठिकाणी मुलांना पडलेले। ओके, मग त्या ठिकाणी लोकेश झाला, त्यानंतर काही सारंगे वगैरे, गणेश झाला, MR विठ्ठल केंद्रे। ओके, या ठिकाणी काय परत बिरादार, त्यानंतर योगेश, नंतर काय प्रल्हाद, त्यानंतर काय सोहेल भाऊये, त्यानंतर विकी आहे, नंतर योगेश आहे, नंतर काय तेजस आहे, नंतर कोणी अनु आहे बहुतेक कोणीतरी, आणि नावं पण असे आहेत काहीतरी, काही वाचता पण येत नाही, आणि खाली काय बघा, जाऊ द्या, हे 2 नावं तर काही समजत नाही आहे। अशा पद्धतीने आपल्या आजच्या टेस्टचा रिझल्ट होता जो की आपण 100पेक्षा जास्त ज्यांना पडले पहिल्या 100 मुलांना त्यांचा रिझल्ट या ठिकाणी लावला होता। ओके, तर हा रिझल्ट आपण आता बाजूला ठेवूया आणि आपलं काय करायचं आहे, आपल्याला आजच्या टेस्टचा काय करायचं आहे ॲनालिसिस। तर नंबर 1चा प्रश्न तुम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आला आहे, तो तुम्ही बघू शकता। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, जर टेस्ट दिली नसेल तर पहिले टेस्ट द्यायची आणि टेस्ट दिल्यानंतरच काय करायचं आहे ॲनालिसिस या ठिकाणी व्हिडिओ बघायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। बघा, खालीलपैकी कोणते रसायन निकेल आयन सेल मध्ये काय केलं असतं, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वापरलं जातं? काय इलेक्ट्रोमॅग्नेट आहे इथं दिलेलं। ओके, बघा, विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज यूज टू निकेल आयन सेल आणि इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोमॅग्नेट नसलं पाहिजे होतं या ठिकाणी मित्रांनो, इलेक्ट्रोलाइट। तर जेव्हा आपला हा सेल असतो कोणता, निकेल आयन सेल म्हणजे निकेल आयन बॅटरीज। ओके, यामध्ये कोणतं या ठिकाणी काय केमिकल, सॉरी माफ करा, इलेक्ट्रोलाइट वापरलं जातं। काय इलेक्ट्रोलाइट, तर ते इलेक्ट्रोलाइट असतं मित्रांनो KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड। ओके, KOH आपण त्या ठिकाणी वापरतो। आणि तुम्ही जर लीड ॲसिड बॅटरीचा जर त्या ठिकाणी जर बघितलं लीड ॲसिड बॅटरीमध्ये, तर त्या ठिकाणी तुमचं असतं H2SO4, जे की तुमचं ते जर विचारलं असतं तर हा या ठिकाणी ऑप्शन बरोबर आला असता। ओके, बट तुम्हाला काय विचारलं आहे, निकेल आयन बॅटरीमध्ये कोणतं इलेक्ट्रोलाइट वापरतात? त्या ठिकाणी असतं KOH म्हणजे काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड। ओके, तर ते ऑप्शन नंबर 3 मध्ये तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे। ओके, तर पुढचा प्रश्न बघा, तुम्ही या ठिकाणी असे जे प्रश्न आहे मित्रांनो ते तुम्हाला पाठ करावं लागतात। म्हणजे तुम्हाला जर त्याचा स्टँडर्ड वायर्ड गेज जर 2 असेल तर त्याचा डायमीटर किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं। तर लक्षात ठेवा, जर स्टँडर्ड वायर गेज जर त्याचा 2 असेल तर त्याची जी डायमीटर असते ती 7.01 mm असते। किती? 7.01 mm। ओके, चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, खालीलपैकी ओहमचा नियम पाळत नाही म्हणजे नॉन ओहमिक कंपोनंट तुम्हाला या ठिकाणी सांगितले। बघा, काय असतं माहिती आहे का, ओहमिक कंपोनंट वेगळे असतात आणि नॉन ओहमिक कंपोनंट वेगळे। म्हणजे ज्या ठिकाणी ओहम्स लॉ अप्लाय होतो ते ओहमिक कंपोनंट, ज्या ठिकाणी ओहम्स लॉ अप्लाय होत नाही ते नॉन ओहमिक कंपोनंट। म्हणजे हे तुम्हाला बघायचं आहे। बघा, आपला सेमीकंडक्टर जो असतो तो नॉन ओहमिक आहे, त्यानंतर आपला ट्रान्झिस्टर नॉन ओहमिक आहे, त्यानंतर आपला थर्मिस्टर नॉन ओहमिक आहे, आणि व्हॅक्यूम ट्यूब हे सर्व नॉन ओहमिक कंपोनंट आहे। म्हणजे या ठिकाणी कुठेच काय होत नाही, आपल्याला ओहम्स लॉ अप्लाय होत नाही। मग प्रश्न तोच विचारला आहे की खालीलपैकी कोणता ओहमचा नियम पाळत नाही, म्हणजे यापैकी कोणता पाळत नाही? तर आपले सर्वच काय करतात, ओहमचा नियम पाळत नाही, म्हणून ऑल ऑफ दी अबो किंवा ऑल ऑफ दिस हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। बघा, 5 नंबरचा प्रश्न काय सांगतोय तुम्हाला, इलेक्ट्रोलाइटच्या बॅटरीमधील चार्जची स्थिती दर्शवतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कशी असती, बॅटरी या ठिकाणी असते आणि या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट असतं मित्रांनो। इलेक्ट्रोलाइटची कॅपॅसिटी आपल्याला बघायसाठी त्याची काय आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजतो, आणि ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाला मोजतो मित्रांनो, हायड्रोमीटरना। कशाना, या ठिकाणी मी शॉर्टकट लिहितो बरं का, काय हायड्रोमीटरना। ओके, हायड्रोमीटरनं तुम्ही काय करता, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजता। ती जर 1280 असेल तर आउट ऑफ असते मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। मग आपण हायड्रोमीटरनं काय मोजतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीनंच आपल्याला काय कळतं, या ठिकाणी स्टेट द चार्ज इन अ बॅटरी म्हणजे बॅटरीमध्ये किती चार्ज आहे, किती चार्जिंग ती झालेली ती आपल्याला कशाने कळते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जेव्हा आपण मोजतो हायड्रोमीटरच्या सहाय्याने तेव्हा कळते। मग तेच प्रश्न विचारला आहे आपल्याला की इलेक्ट्रोलाइटच्या बॅटरीमध्ये चार्जची स्थिती दर्शवते, मग कोण दर्शवतं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी या ठिकाणी आपली दर्शवत असते। मग या ठिकाणी कलर आहे का नाही, या ठिकाणी परत
नाही, हे बघा 3 नंबरला तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिसतं या ठिकाणी. ओके, म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, बघा पुढचा 6 नंबरचा प्रश्न काय सांगतो, आर्थिंग वायर म्हणजे तुम्ही जेव्हा आर्थिंग करता मित्रांनो, एक्झाम्पल आपण समजा प्लेट आर्थिंग केली, प्लेट आर्थिंग. ओके, जर तो तुमचा जो आर्थिंग वायर असतो हा वायर, हा आर्थिंग वायर किंवा भूमिगत वायर, याला भूमिगत वायरसुद्धा आपण म्हणतो. वायरचा आकार कशावर आधारित आहे असा प्रश्न आहे. बघा या वायरचा आकार कशावर आधारित आहे मित्रांनो. कसं असतं माहिती आहे का, तुमच्या सर्किटमधून जे फॉल्टी करंट वाहतं, कोणतं फॉल्टी करंट म्हणजे लिकेज करंट, ते लिकेज करंट जे या ठिकाणून जाणार आहे ते लिकेज करंट जास्तीत जास्त गेलं पाहिजे. काय लिकेज करंट जे आहे ते वेळोवेळी जेव्हा पण फॉल्ट वगैरे होईल ते जास्तीत जास्त गेलं पाहिजे, अशी त्या कंडक्टरची साईज असली पाहिजे. त्यानंतर काय असतं माहिती का, ही जर तुमची जमीन असेल, या जमिनीच्या रेझिस्टन्सवरती डिपेंड करतं की तुम्हाला तुमच्या कंडक्टरची साईज कशी ठेवायची, किती ठेवायची. जर हिचा रेझिस्टन्स जर जास्त असेल तर तुम्हाला जो त्याचा साईज आहे, एरिया आहे, तो जास्त ठेवावा लागत असतो, जेणेकरून जो त्या ठिकाणी लिकेज करंट आहे ते काय होईल, जास्त त्या ठिकाणी पास होईल. मग तेच विचारले, साईज ऑफ द ग्राउंड वायर ऑर अंडरग्राउंड वायर बेस ऑन म्हणजे कशावरती डिपेंड आहे. बघा आपण या ठिकाणी ऑप्शन वाचूया, ॲट द मॅक्झिमम फॉल्ट करंट म्हणजेच काय, लिकेज करंट फॉल्ट करंट फॉलोइंग थ्रू द ग्राउंड म्हणजे गेला पाहिजे, हे तुमचं बरोबर. त्यानंतर ॲट मॅक्झिमम करंट अंडरग्राउंड वायर अजिबात नाही. आणि त्यानंतर सॉईल रेजिस्टन्स, बघा हे दोन मी तुम्हाला सांगितले. कसं त्या ठिकाणी रजिस्टरवरती, कशाच्या, सॉईलच्या, तुमच्या जमिनीच्या, आणि लिकेज करंट त्या ठिकाणून जास्तीत जास्त गेला पाहिजे त्याच्यावरती डिपेंड असतं. म्हणून तुमचे हे दोन्ही बरोबर आहे. आणि हे दोन्ही बरोबर आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी ऑप्शन नंबर 4 म्हणजेच ए अँड सी दोन्ही पण बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन द्यावं लागेल. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, हाऊ इज द एनर्जी स्टोअर इन द लीड ॲसिड बॅटरी. बघा लीड ॲसिड बॅटरीमध्ये ऊर्जा कोणत्या स्वरूपात स्टोअर म्हणजे साठवली जाते. मी तुम्हाला मागच्या प्रश्नात सुद्धा सांगितलं, तोच कन्सेप्ट इथे आहे. बघा या ठिकाणी काय दिलं आहे, चार्ज आयन, चार्ज आयन, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आणि मॅग्नेटिक एनर्जी. आता तुम्हाला सांगतो मी, आपली अशा पद्धतीची ही बॅटरी आहे. बघा काय ही बॅटरी, आणि या बॅटरीमध्ये काय होतं, आपण हिला इलेक्ट्रिक सप्लाय देतो. ओके, आणि इलेक्ट्रिक सप्लायचं कन्वर्ट होतं केमिकलमध्ये, आणि ही बॅटरी काय करते, केमिकलच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी काय करते, चार्ज स्टोअर करते. आणि जेव्हा आपल्याला परत या ठिकाणी आपला मोबाईल असो, आपला कूलर असो, आपली टी व्ही असो, जर त्या बॅटरीच्या माध्यमातून चालवायचं असेल तर त्या ठिकाणी काय होतं, त्या केमिकल एनर्जीचं परत कन्वर्ट होतं इलेक्ट्रिकलमध्ये. सर्वात पहिले काय झालं, इलेक्ट्रिकलचं केमिकलमध्ये कन्वर्ट होऊन या ठिकाणी बॅटरी चार्ज झाली. परत काय होतं, केमिकलचं इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होतं आणि आपल्याला या ठिकाणी आपले इक्विपमेंट या ठिकाणी आपण चालवू शकतो. ओके, आणि परत एकदा आपल्याला इथून काय भेटतं मित्रांनो, DC. आपल्याला ते AC करायचं असेल तर आपल्याला काही इक्विपमेंट या ठिकाणी वापरावे लागतात. ओके, तुमच्या घरामध्ये तुम्हाला माहीत असेल ते. चला मग आता पुढचा जो प्रश्न आहे, आणि पहिले या प्रश्नाचं बघून घेऊया आपण. या प्रश्नाचं आणि या ठिकाणी ते सांगूनच देतो तुम्हाला. या ठिकाणी काय लागतं, रेक्टिफायर काय करतो मित्रांनो, ACचं कन्वर्जन DCमध्ये करतो. आणि तुमचा इन्व्हर्टर असतो, इन्व्हर्टर असतो तुमच्या घरामध्ये, ते काय करतं, या ठिकाणी तुमचं जे DC असतं, DC बॅटरी म्हणलं त्याला ACमध्ये कन्वर्ट करून तुमच्या घरातले काय होते, इक्विपमेंट त्या ठिकाणी चालत असतात. तर मित्रांनो तुम्हाला तेच विचारलं, जी बॅटरी असते ती बॅटरी कोणत्या फॉर्ममध्ये या ठिकाणी चार्ज स्टोअर करते, एनर्जी स्टोअर करते, ती कशाच्या फॉर्ममध्ये करते, केमिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. मग ऑप्शन नंबर 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं बरोबर असणारी. मी अर्धी मराठी आणि अर्धी इंग्लिश बोलायची सवय लागली मला. चला पुढचा प्रश्न, कंडक्टरमध्ये 500 कुलम चार्ज दिलाय आणि टाईम दिलाय मित्रांनो, करंट काढायचा आहे तुम्हाला. काय करंट काढायचा आहे, कधी लक्षात ठेवायचं, करंट काढायचं आहे तुम्हाला. फॉर्म्युला कोणता लावायला लागतो, Q = IT. ओके, तुम्हाला I काढायचं आहे म्हणून काय करावं लागेल, तुम्हाला Q/T करावं लागेल. आता तुम्हाला Q म्हणजे चार्ज किती दिलाय, 50 दिलाय, आणि तुम्हाला किती सेकंदात हे करायचं आहे ते, 5 सेकंदात, म्हणून 5 × 10 = 50. ओके, म्हणून आपलं 10 अँपिअर उत्तर येतं. कुठे दिसतं, ऑप्शन नंबर 2ला दिसते तुम्हाला 10 अँपिअर. ओके, पुढचा प्रश्न असा सांगतो तुम्हाला, बघा सागवान लाकडावर TRS म्हणजे काय, TRS टप रबर शीट. ओके, याचा फुल फॉर्म असतो, लक्षात ठेवा, टप रबर शीट. बघा केबल टाकण्यासाठी वायरिंगचा वापर केला जातो मित्रांनो. हे जे टप रबर शीट, हे जे वायर आपण केबल जे वापरतो ते कुठे वापरतो, बॅटन वायरिंग म्हणजे अशा पद्धतीच्या आपल्या बॅटन असतात. ओके, अशा पद्धतीच्या बॅटन असतात, आणि या बॅटनमधून आपण हा आपला वायर असा नेत असतो. ओके, मग या ठिकाणी तेच विचारलं की TRS केबल आणि टेक वूड म्हणजे कोणतं लाकूड येते, सागवान लाकूड. आणि सागवान लाकडाचे असे बॅटन असतात आणि त्या बॅटनमधून आपण ही वायरिंग करत असतो. तर तेच विचारलं आपल्याला, ते काय असेल, हे काय असतं मित्रांनो, बॅटन असतं, म्हणून आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे. 10 नंबरचा प्रश्न या ठिकाणी सांगतो तुम्हाला, एक सिम्बॉल दिलेला आहे. कशाचा सिम्बॉल आहे बघून घ्या बरं. वर दिलेल्या चिन्हाने म्हणजे खाली दिलेलं चिन्ह, खालीलपैकी कोणता डायोड दर्शवला आहे, म्हणजे डायोडचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे. कधी लक्षात ठेवा,
ट्रिक सांगतो तुम्हाला एक या ठिकाणी. बघा काय सांगितलं आहे या ठिकाणी, हा डायोड आहे तुमचा, बरोबर आहे. ह्या डायोडला वरतून झाकलं आहे म्हणजे हा टनल आहे. काय आहे? टनल आहे. कसं असतं माहिती आहे का, तुमचा हा असा रस्ता असतो, बरोबर. हा असा रस्ता असतो, आहे रस्ता तुमचा, आणि वरतून टनल कसा असतो तुमचा, अशा पद्धतीने टनल असतो का नाही. आणि हा झाला तुमचा रस्ता. मग हा टनल आहे, या ठिकाणी आपण आपला डायोड काढून घ्यायचा असा. ओके. तर त्याच पद्धतीने याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की हा जो डायोड असतो हा असतो टनल डायोड. ओके. कळलं असेल सर्वांना. टनल डायोड कुठे, ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. चला 11 नंबरचा प्रश्न आहे. बघा थायरिस्टरमध्ये किती थर असतात. बघा काल जो प्रश्न होता ना आपला ट्रान्झिस्टरचा, ट्रान्झिस्टरमध्ये त्या ठिकाणी लेअर विचारलं होतं, त्या ठिकाणी एक शब्द चुकून पडला होता. काय कोणता तरी शब्द होता बघा त्या प्रश्नामध्ये, तो त्या ठिकाणी चुकून पडला होता. ओके. त्याचं या ठिकाणी 3 ऑप्शन होतं. कशाचं? कालच्या ट्रान्झिस्टरचा जो प्रश्न होता त्यामध्ये लेअर किती असतात, फक्त लेअर पाहिजे होतं. काय पाहिजे होतं तिथं, फक्त लेअर पाहिजे होतं. त्या ठिकाणी लेअर किती असतात मित्रांनो, 3 असतात. जंक्शन 2 असतात आणि त्याला टर्मिनल 3 असतात, असा तो कालचा प्रश्न होता. या ठिकाणी आज थायरिस्टर म्हणजेच काय असतो आपला SCR. काय असतो? SCR. याच्या लेअर विचारले आहे, तर याच्या लेअर किती असतात मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा 1 2 3 आणि 4 PN अशा पद्धतीने हे असतं. मग या ठिकाणी लेअर किती झाल्या बघा, 1 2 3 4 लेअर झाल्या. ओके. अशा पद्धतीने याला किती लेअर आहे मग, 4 लेअर. आणि जंक्शन किती आहे, हा 1 जंक्शन, हा 2 जंक्शन आणि 3 जंक्शन. लेअर किती 4 आणि जंक्शन किती 3. अशा पद्धतीने असतो तुमचा SCR म्हणजेच थायरिस्टर. तेच विचारलं मग याला लेअर किती आहे, त्याला लेअर किती आहे, 4 लेअर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा. खालीलपैकी कोणता डायोड रिव्हर्स ब्रेकडाऊन ऑपरेशन प्रदेशात आहे. म्हणजे काय, रिव्हर्स ब्रेकडाऊनमध्ये तो काय करतो, ऑपरेट होतो. विच ऑफ द फॉलोइंग डायोड ऑपरेट इन रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन. रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजनमध्ये कोणकोणते डायोड या ठिकाणी हे होतात, काम करतात, ते तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी जो तुमचा जनरल डायोड असतो, कोणता, जनरल डायोड. ओके. तो काय करतो या ठिकाणी रिव्हर्स ब्रेकडाऊनमध्ये या ठिकाणी काम करत असतो. आणि नंतर असतो तुमचा मित्रांनो ॲव्हलान्स. ओके. ॲव्हलान्स डायोड. हे दोन्ही डायोड काय करतात माहिती आहे का, या ठिकाणी रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजनमध्ये काम करतात. मग तेच विचारले तुम्हाला की कोणते डायोड या ठिकाणी खालीलपैकी रिव्हर्स ब्रेकडाऊनमध्ये काम करतात. तो असतो तुमचा जिनर आणि ॲव्हलान्स. ओके. म्हणून तुम्ही आता दोन्हीसुद्धा बरोबर करण्यासाठी ऑप्शन नंबर हा शेवटचा, किती 5 ऑप्शन दिले बघा या ठिकाणी, तो तुमचा बरोबर असणार आहे. ओके. बघा 13 नंबरचा प्रश्न आहे. 200 हर्ट्झची तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओके. आणि तुम्हाला टाईम पिरियड काढायचा आहे. म्हणजे फॉर्म्युला काय असतो मग, टाईम पिरियड काढायचा असेल तर T = 1/f. मग आपण काय करू, या फॉर्म्युल्यात किमती ठेवून देऊ. चला इथे लिहितो T = 1/f झाला. ओके. तर किमती ठेवायच्या असल्या आपल्याला T बरोबर काय, 1/, आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे 200, भाग जातो काय मित्रांनो. मग कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. 0 पॉईंट घ्यायचा. 0 पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला इथे एक 0 देता येतो. ओके. 0 दिला आपण, परत भाग जातो का नाही, परत 0 द्यायचा, परत 0 घ्यायचा, भाग जातो का आता, नाही जात, परत एक 0 घ्यायचा, परत एक 0 द्यायचा, बस आता भाग जातो. मग खालचे 2 0 काटले, वरचे 2 0 काटले, ह्या 2ने 10ला भाग दिल्यानंतर राहिले 5, म्हणून या ठिकाणी ते 5 लिहून टाकायचे. अशा पद्धतीने 0.005 सेकंद तुमचं या ठिकाणी उत्तर येणार आहे. मग हे कशामध्ये कुठे दिसते तुम्हाला, पहिला 0.05 आहे आणि दुसरा आहे बघा 0.005, म्हणून आपलं हे उत्तर असणार आहे बरोबर. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, सर्व रिले पार्ट करायचे. मग तुम्हाला ट्रान्सफॉर्मरसाठी कोणता लागतो, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, लॉंगसाठी, मीडियमसाठी, त्यानंतर तुमच्या फीडरसाठी आपण या ठिकाणी घेतला आहे की फीडरसाठी तुम्ही कोणता रिले वापरता त्याच्या प्रोटेक्शनसाठी. तर लक्षात ठेवा ट्रान्सले नावाचा रिले, कोणता, ट्रान्सले रिले तुम्ही कुठं वापरता, तुमच्या फीडरमध्ये. मग असे 10 ते 15 प्रकारचे रिले आणि त्यांचे युजेस तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे, कारण पेपरमध्ये कोणतासुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून या ज्या प्रश्नाचं उत्तर असणारे फीडरसाठी मित्रांनो कोणता रिले वापरतो आपण त्याच्या प्रोटेक्शनसाठी, तो असतो मित्रांनो ट्रान्सले रिले. ओके. चला पुढचा प्रश्न आपला 15 नंबरचा आहे. कोणत्याही समांतर सर्किटमधील समांतर प्रतिरोध एका सर्किटमधून काढून घेतला. बघा या ठिकाणी काय केलं माहिती का, समजा हे आपण काय केले, 3 रेजिस्टन्स या ठिकाणी पॅरललमध्ये जोडले. ओके. त्यांनी एक सांगितलं आहे आता पॅरललमध्ये आहे आणि त्यामधला एक त्या ठिकाणचा रेजिस्टन्स आपल्याला काढून घ्यायचा. तर काय होईल, कधीही लक्षात ठेवा पॅरललमध्ये कसं असतं, जर रेजिस्टन्स काढून घेतला, मग रेजिस्टन्स जर या ठिकाणी एक काढला, आपण काय केला, काढून टाकल्यास एकूण प्रतिकार काय होईल, रेजिस्टन्स एक काय केला आपण, कमी केला, रेजिस्टन्स काय केला, एक कमी केला,
तर काय होईल मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा, रेजिस्टन्स कमी केला म्हणजे रेजिस्टन्स कमी व्हायला पाहिजे ना, तर नाही. या ठिकाणी काय होतं, पॅरललमध्ये रेजिस्टन्स कमी केल्यानंतर या ठिकाणी म्हणजे हा रेजिस्टन्स एक काढून जर घेतला आपण, काय हा जर रेजिस्टन्स एक काढून जर घेतला तर या ठिकाणी काय होतं बघा, तुमचं जे इथला रेजिस्टन्स असतो तो वाढतो. पॅरललमध्ये लक्षात ठेवा. जर सिरीजमध्ये असतं, अशा पद्धतीने सिरीजमध्ये जर असतं तर या ठिकाणी जर हा रेजिस्टन्स जर काढला आपण असा एकच ठेवला, जर रेजिस्टन्स एकच ठेवला त्या ठिकाणचा रेजिस्टन्स पण कमी होतो. पण पॅरललमध्ये उलट आहे, त्या ठिकाणचा एखादा रेजिस्टन्स काढून घेतला तर त्या ठिकाणचा रेजिस्टन्स काय होतो बघा, वाढतो. काय होतो, वाढतो. कारण या ठिकाणी कसं असतं 1/RT म्हणजे टोटल. मग एखादं तुम्हाला काय करायचं, उदाहरण घ्यायचं आणि उदाहरणाच्या माध्यमातून बघायचं आहे. आपण या ठिकाणचा एक रेजिस्टन्स काढला तर या ठिकाणचा रेजिस्टन्स वाढला म्हणजे काय झाला, इन्क्रीज झाला. काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर येणार. तुम्हाला असं कळणार नाही, मला माहिती आहे, अजिबात नाही कळणार. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम घ्यायचा आहे, 3 रेजिस्टन्स त्या ठिकाणी घ्यायचे. काय करायचं आहे, 3 रेजिस्टन्स घ्यायचे, कोणते वेगवेगळे घ्यायचे आणि त्याला सोडून बघायचे आणि परत त्यातला एक काढून टाकायचं आणि त्या 2ला सोडवायचं. मग बघायचं तुमचा रेजिस्टन्स वाढतो का कमी होतो. ओके, तर या ठिकाणी काय झालं, एक काढून घेतला तर रेजिस्टन्स वाढला आहे. चला 16 नंबरचा प्रश्न आहे. पिंजरा इंडक्शन मोटरमध्ये रोटर स्लॉट किंचित तिरके असतात. एकदम सोपा आहे या ठिकाणी तुमचा प्रश्न. बघा, एक तुमची स्क्वेअर केज इंडक्शन मोटर आहे आणि त्याचं जे रोटर आहे बघा ते असं स्किविंग केलेलं आहे. स्किविंग काय, स्लाइटली या ठिकाणी काय केलं आहे, स्क्यू केलं आहे. स्क्यू काय करतात, तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी, हार्मोनिक्स कमी करण्यासाठी आणि हमिंग नॉईस असतो, मॅग्नेटिक हमिंग नॉईस, तो कमी करण्यासाठी. मग तुम्हाला या 2 पैकी काही दिसतंय का, मॅग्नेटाईज हे नाही आहे बघा. त्यानंतर ईडी करंटचा काही इश्यू नाही आहे. रिड्यूस द काय, हे पण नाही, हे पण नाही, अजिबात नाही. रिड्यूस द मॅग्नेटायझिंग हमिंग, ऑप्शन नंबर हे बघा. मॅग्नेटायझिंग हमिंग म्हणजे तो आवाज येतो, गुंग असा आवाज येतो, तो आवाज कमी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची आपल्या रोटरची स्किविंग करावं लागत असते. ओके, बघा 17 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय, 110 व्होल्टचा बल्ब आहे. किती आहे हा बल्ब आहे, 110 व्होल्टचा. किती, 110 व्होल्टचा बल्ब आहे. ओके, आणि वर समांतर पॅरलल लाईट बल्ब, प्रत्येक बल्ब 200 वॅट. बघा इंग्लिशमध्ये वाचतो. 5 लाईट आहे, 5 बल्ब्स लाईट्स आर कनेक्टेड इन पॅरलल. ते कसे कनेक्ट आहे मित्रांनो, पॅरललमध्ये कनेक्ट आहे आणि त्याचं व्होल्टेज काय, 110. पॅरललमध्ये म्हणल्यावर प्रत्येक ब्रांचचं व्होल्टेज त्या ठिकाणी सेम असणार, बरोबर. इच बल्ब इज रेटेड ॲट 200 वॅट. लक्षात ठेवा, प्रश्न काहीच गरज नाही वाचायची. बघा तुम्हाला पॉवर दिली आहे 200 वॅट आणि प्रत्येक बल्बमध्ये या ठिकाणी व्होल्टेज सेम असणार, कारण ते कसे पॅरललमध्ये आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी व्होल्टेज लिहून घ्यायचं 110 व्होल्ट. आणि तुम्हाला काढायचा सांगितले प्रत्येक बल्ब जवळचा करंट काढायचा आहे तुम्हाला, करंट. तर या ठिकाणी कसं काढसाल तुम्ही, P = V × I फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. I जर काढायचा असेल तर P/V होतो, बरोबर. Pची किंमत किती आहे, 200 भागिले 110. बघा बरं, 0 0 काटला, 11 1 11, राहिले किती 9, पॉईंट दिला 0 घेतला, 11 8 88, 11 नंबर 99 होती म्हणून 11 8 88 घेतलं, 1.8 ॲम्पियर आपलं उत्तर आलं. ओके, 1.8 ॲम्पियर. मग या ठिकाणी कुठं दिसतंय का तुम्हाला 1.8 ॲम्पियर, बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय तुम्हाला. अशा पद्धतीचे सोपे प्रॉब्लेम्स या ठिकाणी ITIच्या मुलांना येत असतात. ओके, चला 18 नंबरचा प्रश्न आहे. प्रत्येक 4 समांतर शाखांमधील ऊर्जा अपव्यय 1.2 वॅट आहे. बघा प्रत्येक 4 समांतर शाखामध्ये ऊर्जा म्हणजे पॉवर. बघा पॉवर या ठिकाणी पॅरललमध्ये या ठिकाणी कसं होतं, त्याचं बेरीज होत असते. जसं की त्या ठिकाणी रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतो, तशी या ठिकाणी पॉवर ही पॅरललमध्ये असते. मग या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, द पॉवर डिसिपेट इच ऑफ द 4 पॅरलल ब्रांच. 4 ब्रांच आहे, अशा 4 ब्रांच आहे. किती, 4 ब्रांच. ओके, अशा पद्धतीच्या 4 ब्रांच आपल्या, बरोबर. आणि 4ही ब्रांचमध्ये प्रत्येकी ब्रांचमध्ये 1.2 वॅट या ठिकाणी काय होती, पॉवर या ठिकाणी डिसिपेशन होत असतं पॉवरचं. ओके, तर मग काय करायचं तुम्हाला, पॉवर जी असते तुम्हाला सांगतो RL आणि CP. बघा यांचं दोघांचे सारखे या ठिकाणी काय नियम आहे, यांचे दोघांचे सारखे नियम आहे. म्हणजे रेजिस्टन्स सिरीजमध्ये त्याची बेरीज होती, तसं त्याचा उलटं इकडं होतं कॅपॅसिटरच्या पॅरललमध्ये आणि पॉवरच्या पॅरललमध्ये. ते तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. मग या ठिकाणी तुम्हाला पॅरलल सांगितलं आहे कशाचं, पॉवरचं. मग ते कसं होईल, रेजिस्टन्सच्या सिरीजसारखं. मग बिंदास तुम्हाला किती बोलले, ते किती बोलले, समांतर 4. मग 4 1.2 अधिक 1.2 अधिक 1.2 अधिक 1.2 अशी बेरीज. मग असं करत बसायचं आहे का आपल्याला माहिती आहे N × R आपला एक फॉर्म्युला होता तिथला. मग N × P इथं करायचा. N किती आहे 4 आणि P किती दिला 1.2. मग 4 2 8 आणि 4 1 4, एका अंकानंतर पॉईंट आणि इथं वॅट.
म्हणजे 4.8 वॅट पॉवर तुमची डिसिपेशन या ठिकाणी होणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर असणार आहे. चला एकदम सोपे प्रश्न आहे, थोडंसं डोकं लावायचं आहे. बघा, प्रति आर्मेचर स्लॉट ध्रुवांची संख्या म्हणून परिभाषित केले जाते. कालचाच प्रश्न होता, तुम्हाला सांगितला होता, पोल पिच काढला होता आपण. काय दिलं होतं तुम्हाला या ठिकाणी? आर्मेचर स्लॉट 24 होते आणि या ठिकाणी पोल दिले होते. पोल किती होते? 4. तुमचं उत्तर आलं तर 4 सकट 24 आलं होतं आणि ते काढलं काय होतं आपण? पोल पिच. मी कधी तसं विचारू शकतो, कधी असं विचारू शकतो. मला काय करायचं आहे? फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. ओके, तर या ठिकाणी आर्मेचर स्लॉट दिले तर आणि खाली पर पोल दिले. मग लक्षात ठेवायचे आर्मेचरचे स्लॉट काय? आर्मेचर स्लॉट पर पोल. हा फॉर्म्युला कशाचा असतो? पोल पिचचा. कशाचा? पोल पिचचा. ओके, म्हणून तुम्हाला काय करायचं हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा देतील आणि अशा पद्धतीने आर्मेचर स्लॉट पर पोल अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला देतील आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी विचारतील. म्हणून आपला हा फॉर्म्युला कशाचा आहे? पोल पिचचा. ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. दुसरं आहे, DC जनरेटरमध्ये पोल पिच शूचा उद्देश काय? पोल कशाचा? पोल पिच नाही हा, DC जनरेटरमध्ये पोल शू आहे. पोल शू. मित्रांनो, अशा पद्धतीचं तुमचं DC जनरेटर असतं आणि काय असतं माहिती आहे का? 4 म्हणजे असे आपले पोल शू असतात. कशा पद्धतीनं? अशा पद्धतीने मला काढता येत नाही तेवढं. अशा पद्धतीने तुमचे काय असतात? पोल शू असतात. ओके, अशा पद्धतीने पोल शू असतात आणि इथं असतो आर्मेचर. हे पोल शू काय करतात माहिती आहे का? या ठिकाणी असते तुमची फील्ड वाइंडिंग. ह्या फील्ड वाइंडिंगला काय आधार देण्यासाठी ते काय करतात? काम करतात. नंबर 1ला आणि नंबर 2 या दोघांमध्ये जो इयर गॅप आहे, या इयर गॅपमध्ये या ठिकाणी जे आपले फ्लक्स असतात ते इक्वल या ठिकाणी स्प्रेड करण्याचं काम हे पोल शू करत असतात. नंबर 1ला काय केलं त्यांनी? या वाइंडिंगला काय केलं? सपोर्ट देण्याचं काम केलं. आणि नंबर 2ला काय केलं? या इयर गॅपमध्ये फ्लक्सला इक्वल स्प्रेड केलं. ओके, म्हणून काय? सपोर्ट द फील्ड कॉईल. ह्या कॉईलला सपोर्ट केलं आणि काय? स्प्रेड द फ्लक्स इव्हनली इन द इयर गॅप. म्हणजे इव्हनली म्हणजे सारखे त्या ठिकाणी फ्लक्स स्प्रेड केले. म्हणून हे दोन्ही पण आपलं बरोबर आहे. म्हणून दोन्ही पण बरोबर करण्यासाठी ऑप्शन नंबर सी, ए अँड बी बोथ आर करेक्ट असं तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागतं. पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा. AC ब्रिज दॅट यूज मेजर द फ्रिक्वेन्सी. कॅपॅसिटन्स मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. शेअरिंग ब्रिज कशासाठी? कॅपॅसिटन्ससाठी सांगितलं होतं. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, वाईन्स ब्रिज जो असतो तो असतो फ्रिक्वेन्सी मेजरिंगसाठी. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 22 नंबर. इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? कधी लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा आपण इलेक्ट्रिकलचा अभ्यास करायला जातो त्या ठिकाणी आपल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी सांगितलं जातं, जो आपला कंडक्टर असतो आणि कंडक्टरवरती जो आपला या ठिकाणी इन्सुलेशन लावलेलं असतं, त्या इन्सुलेशनचा रेजिस्टन्स 1 मेगा ओहमपेक्षा जास्त पाहिजे तेव्हा ते इन्सुलेशन चांगलं असतं. आणि हेच आपल्याला मोजण्यासाठी आपण कोणतं मीटर वापरतो? मेगरला 160 RPMने फिरवावं लागत असतं आपल्याला त्या ठिकाणी तेव्हा. ओके, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? एक नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. 23 नंबरचा प्रश्न बघा. इलेक्ट्रिकल म्हणजे आता हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचा आहे, कारण लोखंडी पेटी म्हणजे आपली काय? इलेक्ट्रिकल आयन आहे आपली. कोणती? इस्त्री. इलेक्ट्रिकल आयन बॉक्स इज अन अलॉय ऑफ हिटिंग एलिमेंट. त्या ठिकाणी जो हिटिंग एलिमेंट वापरतो कशामध्ये? आपल्या इस्त्रीमध्ये. तो कोणता असतो? कशाचा असतो? मला सांगा. नायक्रोमचा असतो. कशाचा? नायक्रोमचा असतो. बरोबर आहे. त्यानंतर तुमच्या शेगडीमध्ये जो असतो तो बी नायक्रोमचाच असतो. हे नायक्रोम कशापासून बनलं जातं हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं. टेस्ट 2 किंवा 3 मध्ये तुम्हाला हे सांगितलं बी नायक्रोम हे कशापासून बनवलं जातं. जर ते त्या ठिकाणी तुम्ही जर मन लावून बघितलं असेल तर या ठिकाणी तुमचा प्रश्न चुकला नसता. तर नायक्रोम कधी लक्षात ठेवा, सर्वात पहिले घेतात निकेल आणि नंतर घेतात क्रोमियम. काय घेतात? क्रोमियम. म्हणजे निकेल प्लस क्रोमियम यांचं दोघांचं मिश्रण केलं जातं, त्याचं अलॉय बनवलं जातं, तेव्हा आपल्याला आपला नायक्रोम बनतो, जो की काय? आपला हिटिंग एलिमेंट आहे. आपण आपल्या शेगडीमध्ये इस्त्रीमध्ये आपलं जो हीटर असतं, हीटर कोणतं हीटर? मग ते टाकीत लावायचं, पाणी गरम करायचं, त्यामध्ये जे असतं हिटिंग एलिमेंट ते असतो नायक्रोमचा. ओके, म्हणून ऑप्शन नंबर तुम्हाला कुठे दिसतं बघा? शेवटचं 4 नंबरचं डी ऑप्शन आहे. ओके, त्यामध्ये दिसतंय निकेल अँड क्रोमियमचं अलॉय असतं ते. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. हंटिंग इज अ सिंक्रोनस मोटर ऑकर इन. बघा, हंटिंग कधी होते? बघा, या ठिकाणी तुमचं जे हंटिंग असते तुमचे सिंक्रोनस मोटर जनरेटर जे असतं, या ठिकाणी सिंक्रोनस मोटरचं विचारलं आहे. मित्रांनो, काय होतं माहिती आहे का? जेव्हा आपल्या मोटरवरती लोड येतो, आपल्या घरातली पाण्याची मोटर बघा, जेव्हा आपण घरामध्ये पाणी भरतो तेव्हा त्या ठिकाणी काय असतं? नॉर्मल आवाज येतो मोटरचा. पण जेव्हा आपण आपल्या वरती कुठे? वरती स्लॅबवरती, वरती गच्चीवरती जेव्हा आपले टाकं लावले असतात आणि जेव्हा आपण त्या टाक्यात पाणी चढवतो तेव्हा मोटरवरती लोड येतो. मग कधी लक्षात ठेवा, जेव्हा मोटरवरती लोड येतो म्हणजे काय? त्यांचा काय वाढतो? लोड वाढतो.
जेव्हा लोड वाढतो, जेव्हा मोटरवरती लोड येतो, तेव्हा तिथे काय होती, हंटिंग होती, हंटिंग. मग अशा पद्धतीनेच हंटिंग होत असते. कधी, जेव्हा लोड वाढतो तेव्हा तुमची हंटिंग होत असते. म्हणजेच काय, तुमचा जो त्या ठिकाणचा अशा पद्धतीचा आतला तुमचा काय असतो, हे असतो आर्मेचर किंवा रोटर म्हणा, तो काय करतो, काहीतरी डिग्रीने मागे पडतो स्टेटर पोलच्या. रोटर पोल काय होतात, स्टेटर पोलच्या काहीतरी डिग्रीने मागे पडतात, तेव्हा तो काय करतो, ऑसिलेट करतो. म्हणजे इकडं कधी असं ऑसिलेट करतो. तुमच्या घड्याळामध्ये ऑसिलेशन घड्याळ तुमच्या घरामध्ये असते बघा, ती अशा पद्धतीने तो काटा असा असा इकडं करत असतो ऑसिलेशन. तशा पद्धतीने ऑसिलेशन तो काय करतो, रोटर पोल या ठिकाणी करत असतो. स्टेटर पोलच्या सोबत तो राहत नाही. त्याला आपण हंटिंग म्हणतो. हंटिंग कधी होते, चेंज झाला लोड सडनली, म्हणजे कधी जास्त कधी कमी, कधी जास्त कधी कमी, तेव्हा होत असतं. मग ऑप्शन नंबर या ठिकाणी एक आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एकच मिनिट. पुढचा प्रश्न आहे 25 नंबरचा. सिंक्रोनस मोटरचा विस्तार घटक नेहमी असतो. विस्तार घटक म्हणजे काय, काय डिस्ट्रीब्युशन फॅक्टर विचारला आहे. कधी लक्षात ठेवा, सिंक्रोनस मोटरचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर हा 1 पेक्षा कमी असतो. काय, सिंक्रोनस मोटरचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर हा 1 पेक्षा कमी असतो. म्हणजे लेस दॅन युनिटी किंवा लेस दॅन 1. मग कुठे दिसतंय का, युनिटी आहे का, नाही आहे. मोर दॅन युनिटी पण नाही आहे बघा. नंबर 2चा ऑप्शनमध्ये दिसतंय तुम्हाला लेस दॅन युनिटी, म्हणजेच 1 पेक्षा कमी. अशा पद्धतीने कधी कधी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कळलं मग तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कशाचा, सिंक्रोनस मोटरचा काय, लेस दॅन युनिटी किंवा लेस दॅन 1. द मोटर यूज इन डोमेस्टिक रेफ्रिजरेटर, म्हणजेच तुमच्या घरचं फ्रीज, तुम्हाला जे थंड पाणी पाजतं तुमच्या घरामध्ये, तुमचा भाजीपाला ठेवण्यासाठी जे काम येतं ते कोणतं असतं, तुमचं फ्रीज. ओके, त्या ठिकाणी काय होतं, पाणी थंड होतं, ते त्याला फ्रीज म्हणतात. काहींना जर माहीत नसेल तर सांगतो, रेफ्रिजरेटर म्हणजे काय आणि फ्रीज म्हणजे काय माहीत नसतं, कारण ते एकच असतं, पण आपल्याला माहीत नसतं. हेच आपण काय, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी. चला मग या ठिकाणी कोणती मोटर वापरली जाते ते या ठिकाणी विचारलं आहे. कधीही लक्षात ठेवा, सिंगल फेज इंडक्शन मोटर या ठिकाणी वापरली जाते. तुमच्या फ्रीजमध्ये कॉम्प्रेसर वगैरे तुम्हाला माहीत असेल. ओके, आणि मोटरसुद्धा माहीत असेल. 30 कोणती सिंगल फेज इंडक्शन मोटर असते, म्हणून आपलं 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते गिलहरी पिंजरा इंडक्शन मोटरमध्ये नाही. म्हणजे तुमच्या स्क्वेरल केज इंडक्शन मोटर, शॉर्टकट लिहायचं म्हणजे आपण इंडक्शन मोटर अशा पद्धतीने तिला लिहितो, पण ती कोणती आहे, आपली स्लिप रिंग नाही आहे मित्रांनो, स्क्वेरल केज आहे. तुम्ही जर हिला स्लिप रिंग जर म्हटलं, आता या ठिकाणी मला माहिती आहे तुम्ही या ठिकाणी टेलिग्रामला वगैरे तसे मॅसेज करता, स्लिप रिंग पण असू शकते, स्क्वेरल केज पण असू शकते, म्हणून या ठिकाणी स्क्वेरल केज टाकलं आहे. म्हणजे स्लिप रिंगचा या ठिकाणी काही आहे, ऑप्शन नाही आहे. या ठिकाणी कोणते इक्विपमेंट नाही आहे मग तुमच्या स्क्वेरल केजमध्ये. बघा, जुन्या काळी या ठिकाणी आपल्या विहिरीवरती मोटर असायच्या, आपल्या स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. त्यामध्ये मला सांगा, त्या ठिकाणी कोणतं या ठिकाणी हे असायचं का, स्लिप रिंग वगैरे असायचे का, ब्रशेस असायचे का, नसायचे. कोणत्याही स्लिप रिंग पण नसायच्या आणि कोणतेही ब्रशेस पण त्या ठिकाणी नसते. तेच विचारले मग, खालीलपैकी कोणते इक्विपमेंट तुमच्या स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये नसतात. तेच जर स्लिप रिंगमध्ये आले असते, मोटरमध्ये आले असतं, त्या ठिकाणी ब्रशेस पण असतात आणि स्लिप रिंग पण असतात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ते दोघं नसतात, म्हणजे स्लिप रिंग पण नाही आणि ब्रशेस पण नाही. ओके, हे दोघंही पण तिथे नाही, म्हणून ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, 28 नंबरचा प्रश्न आहे बघा, यापैकी कोणत्या कॅपॅसिटरमध्ये तुलनेत लहान सेल्फ आहे. म्हणजे काय, सेल्फ लाईफ बघा, म्हणजे त्याची लाईफ सर्वात कमी आहे असा कोणता कॅपॅसिटर आहे, आणि तो फक्त डीसीवरती चालतो. तो कसा असतो, असा असतो, मायनस प्लस अशा पद्धतीने तुमचा कॅपॅसिटर असतो. तो काय, डीसीवरती चालतो. त्या ठिकाणी अशा पद्धतीने दर्शवलं जातं. त्यावरूनच आपण समजतो की हा इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे. त्याची एक दांडी छोटी आणि एक दांडी मोठी असते. त्याच्यावरून आपण ओळखतो की हा इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे. आणि याच कॅपॅसिटरची जी लाईफ असते ती सर्वात कमी असते. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी जो करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, कॉगिंग हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो, तुमचे जे रोटर आणि स्टेटर असतं, हे दोघं काय होतं, त्या ठिकाणी ब्लॉक होतात. म्हणजे रोटर टीथ आणि स्टेटर टीथ या ठिकाणी एकमेकात फसतात, ते दोघं ब्लॉक होतात, त्याची स्पीड कमी होते, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉगिंग होती. आणि ही कुठे होत असते, ते असते तुमची इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरमध्येच काय होतं, कॉगिंग होत असते. आणि तेच विचारले खालीलपैकी कुठे कॉगिंग होते. मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नंबर 1 मारावं लागेल, इंडक्शन मोटर. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, इंडक्शन मोटरचे कोणते 2 फेज एकमेकात आदल्याबद्दल केल्यास काय होईल.
असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आहे. मी वाचतो इंग्लिशमध्ये, समजून सांगतो तुम्हाला मराठीमध्ये. ओके, कारण तुम्हाला इंग्लिश समजत नाही आणि आपली इथली जी मराठी आहे ती गुलाबी मराठी आहे. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे इंडक्शन मोटर कोणत्या 2 फेजला, जर समजा असे 3 फेज आहे RYB, सॉरी माफ करा, RY आणि B. आपण काय केलं आता, R इथं घेतला, Y इथं घेतला, B इथंच ठेवला, म्हणजे कोणत्या 2 फेजमध्ये आपण काय केले, चेंजेस केले. तर असं जर केलं तर काय होतं माहिती आहे का, तुमच्या मोटरची जी फिरण्याची दिशा आहे ती चेंज होती. जर अशी फिरत जर असली ना, अशी फिरायला लागते. ओके, एवढंच या ठिकाणी चेंज होता. मूव इन द अपोजिट डायरेक्शन तुमचा नंबर 1लाच तुम्हाला दिसते बघा. रन लो स्पीड नाही आहे, नॉट वर्क पण नाही आहे, ती वर्क करते. मूव इन द सेम डायरेक्शन पण नाही आहे, ती काय करते, ज्या दिशेने फिरत असते तिच्या ऑपोजिट दिशेने फिरायला लागते. 31 नंबरचा आपण बघूया प्रश्न काय सांगतोय तुम्हाला. सर्किटमधील रिअल ते ॲपरंट, रिअल पॉवर आणि ॲपरंट पॉवरचं गुणोत्तर तुम्हाला विचारलं आहे. रिअल पॉवर म्हणजे असते ॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर म्हणजे असते तुमची टोटल पॉवर. मग आपण दोघांचे फॉर्म्युले सर्वात पहिले लिहून घेऊया. बघा आपल्याला पहिले काय दिली, रिअल पॉवर म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर, VI cos θ लिहून घेतलं. आता टोटल पॉवरचा काय असतो फॉर्म्युला, VI एवढा असतो. मग या VIने आपल्याला काय करावं लागतं, या VIने काय करावं लागतं, याला आणि याला काटावं लागतं. याला काटलं तर उरतो काय आपला cos θ, म्हणजे cos θ ला आपण काय म्हणतो मित्रांनो, पॉवर फॅक्टर म्हणतो. आणि cos θ पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर फॅक्टर काय असतो, R/Z. ओके, हा फॉर्म्युला त्याचा असतो. तेवढंच विचारलं याचं गुणोत्तर काय असतं, ते असतं पॉवर फॅक्टर. नंबर 1लाच तुमचं याचं सुद्धा उत्तर तुम्हाला दिसतंय. पॉवर फॅक्टर काय असतं याचं उत्तर या ठिकाणी असते. ओके, तर या ठिकाणी चला आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. 32 नंबर. कळलं तुम्हाला, पॉवर फॅक्टर असतं कशाचं, रिअल पॉवर म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर म्हणजे तुमची टोटल पॉवर, यांचं दोघांचं गुणोत्तर जे असतं ते असतं पॉवर फॅक्टर. ओके, बघा पुढचा प्रश्न, इंडक्शन मोटरवर ब्लॉक रोटर चाचणी ट्रान्सफॉर्मर व टिंब चाचणीसारखी आहे. बघा इंडक्शन मोटरमध्ये तुम्ही ब्लॉक रोटर टेस्ट घेता बरोबर, तशीच त्याच पद्धतीने जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये घ्यायची असेल, काय ट्रान्सफॉर्मरमध्ये घ्यायची असेल तर त्याला काय म्हणता तुम्ही, शॉर्ट सर्किट टेस्ट म्हणता का ओपन सर्किट, ह्या दोनमध्येच कंपॅरिझन करा. तर तुम्ही काय करता मित्रांनो, त्या ठिकाणी जेव्हा ब्लॉक रोटर टेस्ट घेता तेव्हा त्या ठिकाणी कॉपर लॉस मेजर करता. ओके, आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा शॉर्ट सर्किट टेस्ट घेता तेव्हा तिथं कॉपर लॉस फाइंड करता बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपली जी इंडक्शन मोटरमध्ये ब्लॉक रोटर टेस्ट असते ती आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट टेस्टसारखी असते. कोणती, शॉर्ट सर्किट टेस्टसारखी असते. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 33 नंबर प्रश्नाकडे जाऊया आपण. स्लिपिंग इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क टिंब जोडून वाढता येतो. बघा स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये आपण काय करू शकतो, या ठिकाणी बाहेरून रेजिस्टन्स लावू शकत नाही एक्सटर्नल, त्यामुळे तिथला टॉर्क आपण वाढू शकत नाही. म्हणजे तिथला जर रेजिस्टन्स आपण जोडून जर वाढवला त्या ठिकाणचा टॉर्क काय होतो, वाढतो बघा. पण या ठिकाणी स्क्वेरल केजमध्ये आपण ते करू शकत नाही. तेच कुठे करू शकतो आपण, मग स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये करू शकतो. तर स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये तेच सांगितलं आहे की टॉर्क वाढवायचा आहे तुम्हाला. मग तुम्ही काय करता, त्याचा डायरेक्टली प्रोपोर्शनल रेजिस्टन्स असतो तो तुम्हाला वाढावा लागतो आणि तो तुम्हाला स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये वाढवता येतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, अशी पद्धत वापरायची. ती कोणती पद्धत आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. म्हणजे कशाला, रोटरला जोडायचं आहे. कशाला, रोटरला. मग नंबर 1ला बघा एक्सटर्नल इंडक्टन्स इन द रोटर आहे का, इंडक्टन्स जोडायचं आहे का नाही, काय करायचं आहे तुम्हाला, एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडायचा. म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर असणार आहे. इंडक्टन्स कधी जोडत नाही मित्रांनो आपण, तिथं आपण रेजिस्टन्सच जोडत असतो. 34 नंबरचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो, हवेची डायलेक्ट्रिक ताकद काय असते. या ठिकाणी खूप सारे मुलं चुकले मित्रांनो, काय चुकले, सेंटीमीटर मारलं खूप साऱ्या मुलांनी. ओके, 3 kV/mm काय, डायइलेक्ट्रिक ताकद, स्ट्रेंथ, ताकद म्हणजे काय, स्ट्रेंथ, कॅपॅसिटी. ओके, व्हॉट इज द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द एअर, म्हणजे हवेची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. काय करा तुम्ही, एका जिथं अभ्यास करता त्या ठिकाणी लिहून ठेवा हवेची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते. पाठीमागच्या एका सेशनमध्ये दुसऱ्या एका इक्विपमेंटची मी सांगितली होती, या ठिकाणी ही सांगतो कशाची, हवेची. ती काय आहे, 3 kV/mm, म्हणजे तुमचं नंबर 1चं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे, 3 kV/mm. बघा खालीलपैकी कोणते घटक विद्युत चार्जच्या स्वरूपात ऊर्जा साठवतात. काय मित्रांनो, ऊर्जा साठवून राहिले कशाच्या स्वरूपात, चार्जच्या. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी इंडक्टन्स साठवतो का चार्जच्या स्वरूपात, नाही. रेजिस्टन्स काय करतो, साठवतो का, नाही. तुमचा कॅपॅसिटरच असा आहे की तो चार्जच्या माध्यमात, काय क्यू, चार्जच्या माध्यमात तो काय करतो, या ठिकाणी एनर्जी साठवत असतो. मग तो कोण असतो, तुमचा कॅपॅसिटर असतो.
एवढे सोपे प्रश्न आजच्या टेस्ट सिरीजमध्ये होते. बघा, प्रतिकार कशात मोजली जाते, म्हणजे काय प्रतिकार म्हणजे काय, प्रतिक्रिया, रिॲक्टन्स आहे. बघा, कधी इंग्लिश रेफर करा, छोटे छोटे शब्द तरी या ठिकाणी इंग्लिश रेफर करा. ओके, तुमचा रिॲक्टन कशामध्ये मोजला जातो, मग तो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन असेल XC किंवा कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स असेल XL. याचं युनिट काय ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, युनिट काय सांगायचं ते असतं ओहम. काय असतं, ओहम असतं. कशाचं, रिॲक्टन्सचं युनिट. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. नंतर बघा, जर कॅपॅसिटरने 10 व्होल्टवर 0.12 कुलम साठवले तर त्याची कॅपॅसिटन्स किती असेल, किती आहे, कॅपॅसिटन्स काढायचं आहे. फॉर्म्युला काय काय माहिती आहे तुम्हाला, इथे व्होल्टेज दिलेला आहे. ओके, व्होल्टेज दिला आहे आणि काय दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी. बघा, मी इंग्लिशमध्ये वाचतो, इफ द कॅपॅसिटर स्टोअर चार्ज दिला आहे, चार्ज क्यू दिला आहे बहुतेक का, क्यू दिला आहे किती, 0.12. ओके, 0.12 दिला आहे बरोबर. आणि तुम्हाला काढायचं आहे काय, कॅपॅसिटन्स काढायचं आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला काय, क्यू इज इक्वल टू C/V असतं का, QCV. बघा, तुम्हाला सोपं सांगतो, Q इज इक्वल टू CV आहे बरोबर. तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, काय काढायचं तुम्हाला, फॅरेड काढायचं आहे. म्हणजे फॅरेडमध्ये काढायचं, म्हणजे इथं दिलेलं आहे तुम्हाला खाली, फॅरेडमध्ये तुम्हाला C काढायचं आहे. ओके, तर तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी, Q/V. क्यूची किंमत काय दिली आहे तुम्हाला, 0.12. मग Q/V, C इज इक्वल टू काय असतं, C इज इक्वल टू Q/V असतं. क्यूची किंमत किती दिली, 0.12 आणि व्हीची किंमत, व्होल्टेज किती दिलं, 10. कधी लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला खालची संख्या जर लहान केली तुम्ही, तर वरची सुद्धा संख्या लहान होते. आणि गुणाकारामध्ये एक संख्या जर मोठी केली तर एक लहान होते, पण इथं असं नाही. जर खालची लहान केली तर वरची लहान करावं लागते, वरची जर मोठी केली तर खालची पण मोठी करावं लागते. ओके, तर या ठिकाणी आपण खालची लहान करतो. आता हा 0 काटला तर या ठिकाणी हा पॉईंट काय होईल, इकडे शिफ्ट होईल. म्हणून या ठिकाणी 0.012 पहिला पॉईंट इथे होता, इथे, पण तो काय झाला आता इकडे शिफ्ट झाला, म्हणजे 0.012 तुमचं काय आलं, उत्तर आलं फॅरेडेमध्ये. कशामध्ये, फॅरेडेमध्ये. ओके, म्हणून 0.012 ऑप्शन नंबर 2ला दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, 0.012 फॅरेड. ओके, फॅरेड काय आहे, काय फॅरेड, कॅपॅसिटन्सचं युनिट आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा. जर 10 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर समांतर जोडलेले असतील तर एकूण कॅपॅसिटन्स किती. तुम्हाला काय करायचं आहे, कॅपॅसिटन्स किती आहे ते सांगायचं आहे. काय कॅपॅसिटन्स, 10 मायक्रोफॅरेडचे किती जोडले, 3. आणि कसे जोडले, पॅरललमध्ये जोडले, म्हणजे रेजिस्टन्सच्या सिरीजसारखं. किती आहे, 3. मग N गुणिले काय, कॅपॅसिटर आपला N गुणिले Cचा फॉर्म्युला वापरू शकतो. N काय दिला आहे, 3 दिला आहे. आणि कॅपॅसिटर किती आहे, 10चा 1 आहे, म्हणजे 10 30 आपलं उत्तर. ही कन्सेप्ट मी प्रत्येक वेळेस सांगणार नाही, कारण प्रत्येक वेळेस 30 जर सांगायची म्हटलं तर आपलं बाकीचं राहून जाईल. म्हणून 10 मायक्रोफॅरेड त्याचं काय युनिट आहे, म्हणून ते जसं तसं समोर ठेवलं आपण. मग 39 नंबर, जर 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटरमध्ये 1 कुलम चार्ज असेल तर त्याचा काय टर्मिनल व्होल्टेज किती, व्ही काढायचा आहे. QCV हा फॉर्म्युला कधी लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी काय दिलं आहे, फॅरेड दिलं आहे आणि 1 कुलम चार्ज दिला आहे. ओके, तर आपण त्याच्या जागेवर त्याच्या संख्या ठेवून देऊ. क्यूची किंमत काय दिली इथे लिहितो, Q बरोबर 1 कुलम आणि काय C बरोबर दिला आहे तुम्हाला, किती, C बरोबर केली 2 फॅरेड दिला आहे बरोबर. तर क्यूची किंमत काय, 1 आणि Cची किंमत काय बघा या ठिकाणी, Cची किंमत काय, 2. ओके, गुणिले व्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2ला इकडे न्यायचं आहे. मग हा व्ही इथंच राहील आणि हा 2 इकडे आला म्हणजे काय होईल, तो 1/2. मग व्हीची किंमत काय आली तुमची, 1/2. 1/2 कुठेही दिसत नाही, म्हणजे 1/2 म्हणजे आपला 0.5 असतो. आणि व्होल्टेज समोर जसंच्या तसं. मग नंबर 1ला दिसतंय तुम्हाला 0.5 व्होल्ट. ओके, पुढचा प्रश्न बघूया 40 नंबरचा. ट्रान्सफॉर्मरवर ओपन सर्किट चाचणी निर्धारित करण्यासाठी वापरले जाते. बघा, ओपन सर्किट टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर टू डिटरमाइन. बघा, काय डिटरमाइन करण्यासाठी आपण ओपन सर्किट टेस्ट या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरवरती करतो, असा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. बघा, शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट पेपरसाठी खूप फेमस आहे. काय, शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट, या 2 टेस्ट कशासाठी करतो आपल्याला ते बघायचे. शॉर्ट सर्किट टेस्ट काय करतो आपण, कॉपर लॉस फाइंडसाठी. ओके, कॉपर लॉस फाइंडसाठी या ठिकाणी घेत असतो. ओके, आणि तुमची जी ओपन सर्किट टेस्ट आहे ती तुमचे आयर्न लॉस, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कोअर लॉससुद्धा म्हणू शकता. ओके, कोअर लॉसमध्ये काय येतं मग तुमचं, ईडी करंट आणि हिस्टेरिसिस हे दोघं येतात, पण आपल्याला मेन काय कोअर लॉस आहे.
मग तेच विचारलं त्याने ओपन सर्किटसाठी काय करता तुम्ही, कोर लॉस फाइंडसाठी म्हणजेच आयर्न लॉस फाइंडसाठी तुम्ही ही टेस्ट वापरता, म्हणून ऑप्शन नंबर ए तुमचा बरोबर असणार आहे. 41 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, ट्रान्सफॉर्मरमध्ये तापमान निश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेतली जाते. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज, म्हणजे टेस्ट वापरायची कशासाठी डिटरमाइन करायची तुम्हाला टेम्परेचर कशाचं, ट्रान्सफॉर्मरचं. कधी लक्षात ठेवा, तुम्हाला ओपन सर्किट शॉर्ट सर्किट टेस्ट कशासाठी पाहिजे ती तुम्हाला मी सांगितलं. पण एक मित्रांनो असते संपणार टेस्ट, ती काय करता तुम्ही, ट्रान्सफॉर्मरचं काय करता, टेम्परेचर मेजर करता. कशाने, संपणार टेस्ट. एक ती टेस्ट घेऊन तुम्ही काय करता, तुमच्या ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर मेजर करता. तुम्हाला स्विनबर टेस्ट सांगितली होती काल जी नो लोडवरती घेते, आणि अजून 2 टेस्ट सांगितल्या होत्या तुम्ही, त्यामध्ये संपणार टेस्ट पण होते. या काय करतात आपण, टेम्परेचर चेक करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतो, आणि ह्या फुल लोडवरती घेतल्या जातात. लक्षात ठेवा, कशा फुल लोड, काय फुल लोडवरती या टेस्ट घेतल्या जातात. बरोबर आहे. चला, म्हणून हे उत्तर आपलं काय असणार आहे, 3 नंबरचं बरोबर असणार आहे. पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये लोखंडाची हानी आणि तांब्याची हानी यांचे गुणोत्तर. बघा, पॉवर ट्रान्सफॉर्मर आला त्याची इफिशियन्सी काय असते ते मला सांगा. सर्वात पहिले इफिशियन्सी सांगा पॉवर ट्रान्सफॉर्मरची. 98 ते 100% त्याची इफिशियन्सी असते. आणि आपली एवढी इफिशियन्सी कधी असते, जेव्हा तुमचा कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस असतो तेव्हा तुमची इफिशियन्सी 100% असते. आणि याचाच रेशो तुम्हाला विचारला आहे, हे दोघं समान आपल्याला दाखवायचे. आणि समान कुठे दिसतं, यामध्ये नंबर 1च्याच ऑप्शनला तुम्हाला हे समान दिसत आहे, 1:1 रेशो. ओके, या नंबर 1च्याच रेशोमध्ये तुम्हाला हे दोघं समान दिसत आहे, आणि दोघं काय सारखे असतात. जेव्हा काय होतं, इफिशियन्सी हाय असते तेव्हा असले ते कॉपर लॉस आणि आयर्न लॉस काय असतात, या ठिकाणी समान असतात. आणि हे दोघं समान असले तेव्हा आपली इफिशियन्सी जास्त असते, म्हणून आपलं नंबर 1चं ऑप्शन बरोबर असणार आहे. नंबर 43चा प्रश्न या ठिकाणी बघा, 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये तारेच्या कनेक्शन असल्यास फेज करंटचे मूल्य. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं आहे, इन द केस ऑफ द स्टार कनेक्शन, काय कनेक्शन कोणतं आहे तुम्हाला, स्टार कनेक्शन. आणि विचारलं काय, फेज करंट इज इक्वल टू द व्हॅल्यू. बघा, स्टार कनेक्शन जर असेल त्या ठिकाणचा VL इज इक्वल टू √3 VPH असतो. पण IL म्हणजे लाईन करंट इज इक्वल टू VL इज म्हणजे IL इज इक्वल टू IPH असतो, म्हणजे फेज करंट असतो. मग तेच विचारलं या ठिकाणी तुम्हाला, फेज करंट जो असतो तो कसा असतो, म्हणजे फेज करंट हा कसा आहे, आपल्या लाईन करंटच्या एवढा असतो. कशामध्ये, स्टार कनेक्शन जेव्हा असेल तेव्हा. आणि जर ते डेल्टा कनेक्शन जर असेल त्या ठिकाणी VL इज इक्वल टू VPH असतं, म्हणजे लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे दोघं बरोबर असतात. पण या ठिकाणी जर तिथे जर लाईन करंटचा जर विचार केला तर IL इज इक्वल टू √3 IPH असतो. ओके, हे तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, ही कन्सेप्ट आणि ही कन्सेप्ट. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला कशासारखं आहे, मग IL लाईन करंट हा फेज करंटसारखा आहे, कुठे, स्टार कनेक्शनमध्ये. म्हणून तुमचा ऑप्शन 3 बरोबर असणार आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरलेल्या लॅमिनेशनची जाडी सहसा असते. ती असते मित्रांनो 0.4 ते 0.5, 0.3 ते 0.4. एवढी जाडी कधीच नसते. काय कधीच नसते. हा प्रश्न एवढा सोपा होता, तुम्हाला डायरेक्ट आला पाहिजे होता की त्याची जाडी काय असते, 0.3 असते, किंवा म्हणजे 0.3 पासून 0.5 असं कुठे ऑप्शन तुम्हाला दिसेल, किंवा मग 0.4 ते 0.5 असं सुद्धा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ओके, 45 नंबर, ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय प्रवाह मार्ग असणे आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी जसं आपल्या इंग्लिशमध्ये तुम्हाला समजून सांगतो, अ ट्रान्सफॉर्मर मस्ट हॅव द मॅग्नेटिक फ्लक्स पाथ. जो मॅग्नेटिक फ्लक्स पाथ असतो, जसा आपला या ठिकाणी करंटचा पाथ आहे आणि या ठिकाणी फ्लक्सचा पाथ आहे, या ठिकाणी काय असणं गरजेचं आहे, रेजिस्टन्स कमी. तसंच या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, रिलक्टन्स, काय रिलक्टन्स तो कमी असणं गरजेचं आहे. कशामध्ये, फ्लक्ससाठी, फ्लक्स पाथसाठी रिलक्टन्स कमी असणं गरजेचं आहे, आणि करंट पाथसाठी रेजिस्टन्स कमी असणं गरजेचं आहे. मग तेच विचारले या ठिकाणी, जो फ्लक्स पाथ असतो त्यामध्ये काय पाहिजे तेच दिसाल, हाय रेजिस्टन्स पाहिजे का, रेजिस्टन्सचा इश्यूच येत नाही, रिलक्टन्सचा इश्यू या ठिकाणी येतं. तर हाय रिलक्टन्स पाहिजे का, अजिबात नाही. जेवढा रिलक्टन्स जास्त असेल तेवढा त्या ठिकाणी फ्लक्सला तो अपोज करणार आहे. जशी या ठिकाणी आपला रेजिस्टन्स असतो ना मित्रांनो, तसाच त्याच्या अपोजिट तिकडे काय असतो, अपोजिट म्हणजे त्याच्यासारखा तिकडे काय असतो, रिलक्टन्स असतो. तो कसा पाहिजे, कमी पाहिजे आपल्याला, लो पाहिजे. कशासाठी, तो पाथ या ठिकाणी फॉलो करण्यासाठी, म्हणजे जास्तीत जास्त फ्लक्स या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी. जसा आपला करंट आहे तसा सेम. बघा, वेल्डिंग जनरेटर सेटसाठी कोणत्या प्रकारचे DC जनरेटर वापरले जाते. बघा, वेल्डिंग जनरेटर आला म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा करंट जास्त लागतो, आणि जास्त करंटसाठी आपण कधीही वापरतो डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. कम्युलेटिव्ह आपण वापरतो का, नाही. कुठे दिसतो आपण, या ठिकाणी बघा, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर आपण काय करतो, या ठिकाणी वापरतो. कशासाठी, वेल्डिंग जनरेटरसाठी. ओके, ब्रिज रेक्टिफायरमध्ये रिपल फ्रिक्वेन्सी टिंब असते. बघा, ब्रिज रेक्टिफायर म्हणजे तुमचा कोणता झाला, तो फुल वेव्ह झाला. ओके, फुल वेव्ह. जर हाफ असतात, हाफ वेव्ह रेक्टिफायर असतात, तर त्या ठिकाणी इफिशियन्सी किती असते, ओनली F.
म्हणजे एवढीच असते आणि फुल वेव्हमध्ये ती होते 2f, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी जर 50 दिली तर या ठिकाणी 50 राहील, पण या ठिकाणी 2 गुणिले 50 म्हणजे या ठिकाणी 100 तुमची होत असते फुल वेव्हमध्ये. ओके, म्हणून या ठिकाणी 2f म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर असणार आहे. 48 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न राहिले फक्त. बघा, जेथे टिंबटिंब वारंवारता आवश्यक असते तिथे क्रिस्टल ऑसिलेटर वापरले जाते. मित्रांनो, क्रिस्टल ऑसिलेटर आपण कुठे वापरतो ते लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर जी फ्रिक्वेन्सी कमी जास्त होत नाही, एकदम फिक्स असते, एकदम फिक्स, ना कमी ना जास्त, एकदम कॉन्स्टंट असते, फिक्स असते, अशी जर फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळवायची असते तर आपण त्या ठिकाणी क्रिस्टल ऑसिलेटर आपण वापरत असतो. म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे, जी वारंवारता आपल्याला पाहिजे ती फिक्स पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण फिक्स पाहिजे, त्यामुळे आपण क्रिस्टल ऑसिलेटर त्या ठिकाणी वापरतो. म्हणून ऑप्शन नंबर 1लाच तुम्हाला फिक्स दिसतंय. व्हेरिएबल वगैरे हाय नाही, लो नाही पाहिजेत नाही, फक्त फिक्स पाहिजे, जी आहे ती फिक्स एकदम, ती आपण या ठिकाणी वापरत असतो. बरोबर, यावरतीच पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मी. प्रश्नाचं उत्तर सेम असणार आहे, आपल्याला फक्त प्रश्न कसा फिरून येऊ शकतो ते त्या ठिकाणी बघा. ऑसिलेटरमध्ये सर्वोत्तम वारंवारता, स्थिरता आणि अचूकता आहे. बघा, द ऑसिलेटर असा कोणता ऑसिलेटर आहे, त्यामध्ये काय बेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे एकदम चांगली, क्रिस्टल क्लिअर, फिक्स, एकदम स्टेबल, काय स्टेबिलिटी, असं कोणतं या ठिकाणी ऑसिलेटर आहे की त्यामध्ये आपल्याला काय म्हणजे काय ऑसिलेटरमध्ये म्हणजे टिंबटिंब ऑसिलेटरमध्ये सर्वोत्तम वारंवारता, स्थिरता भेटते, अचूक त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी भेटते, ते कोणतं ऑसिलेटर आहे. वरच्याच प्रश्नात त्याचं उत्तर दिलं आहे बघा, ते कोणतं ऑसिलेटर असतं, ते असतं क्रिस्टल कंट्रोल ऑसिलेटर, ज्यामध्ये तुम्हाला फिक्स, एकदम स्थिर, अचूक, स्टेबल, कंट्रोल त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी भेटते. ते कोणतं ऑसिलेटर आहे तुमचं, क्रिस्टल क्लिअर ऑसिलेटर म्हणजे क्रिस्टल कंट्रोल ऑसिलेटर असतं ते. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे 50 नंबरचा. 2 प्रश्न राहिले फक्त. बघा, या ठिकाणी काय सांगते तुम्हाला, ऑप्टिकल पायरोमीटर मोजण्यासाठी वापरले जातात. ऑप्टिकल पायरोमीटर या ठिकाणी सर्वात पहिले भट्टी जी असते तुमची, भट्टी, फर्नास माहिती तुम्हाला, फर्नास भट्टी, फर्नासची भट्टी, या भट्टीमध्ये हाय टेम्परेचर मोजण्यासाठी कोणतं इक्विपमेंट जे वापरत असेल तो असतो आपला ऑप्टिकल पायरोमीटर. कोणता ऑप्टिकल पायरोमीटर, ऑप्टिकल पायरोमीटर वापरून आपण आपल्या भट्टीमधलं, आपल्या फर्नासमधलं हाय टेम्परेचर त्या ठिकाणी मोजत असतो. मग या ठिकाणी हाय टेम्परेचर नंबर 1लाच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की तुम्हाला काय करायचं आहे, हाय टेम्परेचर मोजण्यासाठीच ऑप्टिकल पायरोमीटर हा या ठिकाणी मीटर आपल्याला वापरायचा आहे. 51 नंबरचा म्हणजेच आपला शेवटचा प्रश्न आजचा असणार आहे की DC मोजण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे. बघा, सॉरी माफ करा, DC मोटरसाठी, DC मोटरसाठी कोणता घटक आवश्यक आहे. बघा, DC मोटर जी असते मित्रांनो, DC मोटरला काय करावं लागतं, आपल्याला DC सप्लाय द्यावं लागतो. पण जरी आपण तिला DC सप्लाय दिला तर आर्मेचरमध्ये या ठिकाणी आपलं EMF वगैरे, फ्लक्स वगैरे त्या ठिकाणी रोटेटिंग फ्लक्स तयार होणार आहे का नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला लागतो AC सप्लाय. आणि AC सप्लायमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय लागतो, या ठिकाणी कम्युटेटर लागतो, किंवा तिथे जनरेटर जरी असलं आणि त्याला आपल्याला बाहेर DC सप्लाय द्यावा लागतो, DC जनरेटरला. त्या ठिकाणी DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण आपल्याला काय लागतं, त्या ठिकाणी काय लागतं आपल्याला, पटकन सांगायचं काय लागतं, कम्युटेटर. तर कम्युटेटर हे रेक्टिफायरचं काम करतं आणि इन्व्हर्टरचं सुद्धा काम करतं, म्हणजे DCचं AC पण करतं आणि ACचं DC पण करतं. मग तुम्हाला मोटरसाठी आलं तर मोटरसाठी काय करतो, तो DC to AC करतो, म्हणजे इन्व्हर्टरचं काम करतो. आणि तेच जर तुम्हाला जर जनरेटर आलं तर तो काय करतो, AC to DC करतो, म्हणजे तो त्या ठिकाणी रेक्टिफायरचं काम करतो. असे 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आले पाहिजे. मग तुम्हाला DC मोटरसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक या ठिकाणी स्लिप-रिंग आर्मेचर वगैरे, वाइंडिंग वगैरे, त्या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तुम्हाला कम्युटेटर. आजच्या शेवटच्या प्रश्नाचा ऑप्शन या ठिकाणी नंबर 2चं त्या ठिकाणी बरोबर होतो. मित्रांनो, परत एकदा सांगतो, तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त पुस्तकांची PDF, ज्या ठिकाणी की MCQचे पुस्तकं आहेत, त्या ठिकाणी तुमच्या थेअरीचे पुस्तकं आहे, सर्व पुस्तकं त्या ठिकाणी आहे. आणि आपल्या टेस्टचं सर्व काही ॲनालिसिस आपण त्या ठिकाणी करतो. आणि हे सर्व फ्रीमध्ये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि त्याच टेस्टचं ॲनालिसिस व्हिडिओसाठी तुम्हाला आपलं टेक्निकल यूट्यूबवाला टेलिग्राम चॅनलसुद्धा काय करायचं, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनसुद्धा त्या ठिकाणी काय करायचं, क्लिक करायचं, जेणेकरून तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून प्रत्येक इन्फॉर्मेशन सर्वात पहिले मिळत जातील. तर आता काय करायचं, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी नवीन गोष्टी काहीतरी भेटल्या असेल, तर आमच्या प्रोत्साहनापर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून आम्हालासुद्धा या ठिकाणी एक मोटिवेशन भेटतं की नाही, या ठिकाणी आपल्याला मुलांसाठी काम करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण या सेशनला या ठिकाणी थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशन